नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या वर्ग या भागामधील आपण एक मजेदार एक ट्रिक शिकणार आहोत. मजेदार ट्रिक आहे. ज्या संख्येच्या सर्व संख्या, ज्या संख्येमध्ये सर्व संख्या एक आहेत म्हणजे एक अंक आहेत, त्या संख्येचा वर्ग 5 सेकंदात काढता येतो आपल्याला. आता या ठिकाणी आपण जी ट्रिक शिकणार आहोत ही ट्रिक आपल्याला तुम्हाला उपयोगामध्ये पडणार आहे. आणि या ठिकाणी बघू आपण की एक जर अंक असेल, सर्व संख्या एक असेल म्हणजे उदाहरणार्थ एक चा वर्ग, एक चा वर्ग किती येतो? एकच येतो. 1 गुणिले 1 बरोबर 1 हे आपलं उत्तर आहे. बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? एकाचा वर्ग म्हणजे या ठिकाणी सर्व संख्या एक आली पाहिजे, अशाच संख्यांचा वर्ग या पद्धतीने आपल्याला काढता येतो. दुसरे घेणार आहोत आपण 11चा वर्ग. 11 गुणिले 11 बरोबर 121. नंतर तिसरी घेणार आहोत 111चा वर्ग. 111चा वर्ग बरोबर, पुढे घेणार आहोत 1 म्हणजे 4. ज्या संख्येमध्ये एक अंक 4 वेळा आहे अशा संख्येचा वर्ग. आता या ठिकाणी जर कधी 5 वेळा एक अंक आलेला असेल तर या संख्येचा वर्ग सुद्धा आपल्याला एका सेकंदात काढता येतो. आता हे मी काढलं कसं? या ठिकाणी या संख्येचा वर्ग उदाहरणार्थ या ठिकाणी 11,111चा वर्ग हा आहे, हे आपल्याला एका सेकंदात काढता येतं. याचं उदाहरण आता आपण तुम्हाला मी या ठिकाणी स्पष्टीकरण देतो. आता या ठिकाणी बघा, 1 या संख्येचा वर्ग होता. 1 गुणिले 1 बरोबर 1 आलेला आहे. बरोबर. आता या ठिकाणी 1 आणि 1 म्हणजे एकावर 1 आणि 1 म्हणजे 11. आता 1 हा अंक 2 वेळा आलेला आहे, याचा वर्ग करायचा आपल्याला 11 गुणिले 11 बरोबर. आता ज्या ठिकाणी 2 वेळा 1 ही संख्या आलेली आहे त्यावेळेस चढत्या क्रमानं 1, 2 लिहायचा आणि नंतर उतरत्या क्रमानं लिहायचा आहे. आता आपण बघितलंय की 5 अंकी संख्या, ज्या संख्येमध्ये एक हाच अंक आहे आणि 5 अंकी संख्या आहे, या संख्येचा वर्ग सुद्धा आपण या ठिकाणी काढू शकतो. आता 6 अंकी संख्या असेल, सर्व संख्या ह्या जर एकच असेल, केवळ हा एक अंक असेल आणि याचा जर वर्ग काढायचा असेल तर या ठिकाणी आपण लगेच हा वर्ग काढू शकतो. कसं? 2, 1 अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी. आता याच्यामध्ये काय ट्रिक आहे? ही ट्रिक लक्षात घ्यासारखी आहे की या ठिकाणी 1 या संख्येचा वर्ग होता म्हणून 1 गुणिले 1 तर आपण लिहिलेलं आहे 1च. या ठिकाणी 2 अंकी संख्या होती आणि दोन्ही अंक हे एकच म्हणजे 1 हे होते, तर या ठिकाणी 11 गुणिले 11. तर या ठिकाणी 2 जर एक अंक आलेला असेल तर 1, 2 लिहायचा आणि 2 नंतर उतरता क्रम, एक चढता क्रम आणि उतरता क्रम, 1, 2, 1 अशा पद्धतीने लिहून 3 अंक जर 3 ठिकाणी जर कधी 1 असेल त्याचा वर्ग जर असेल तर 1, 2, 3 ह्या चढता क्रम, त्याच्यानंतर उतरता क्रम 2, 1. आता या ठिकाणी 4 वेळेस 1 आलेला आहे म्हणून 1, 2, 3, 4, 3, 2, 1. या ठिकाणी 4 वेळेस, त्यावेळेस या ठिकाणी 5 वेळेस 1 हा अंक आलेला आहे म्हणून 1, 2, 3, 4, 5, 4, 3, 2, 1. त्या ठिकाणी 6 वेळेस 1 हा अंक आलेला आहे म्हणून 1, 2, 3, 4, 5, 6, 5, 4, 3, 2, 1. जितक्या वेळेस 1 हा अंक आलेला असेल तिथपर्यंत चढता क्रम मांडत जायचा आणि ते अंक झाल्या या ठिकाणच्या अंकाची संख्या संपल्यानंतर परत उतरता क्रम मांडत जायचा. अशा पद्धतीने आपण 1 हा अंक जितक्या वेळेस आलेला असेल, त्या जितक्या अक्षराची संख्या असेल तितका वर्ग आपल्याला काढणं एकदम सोपं जातं.